नमस्कार, सुस्वागतम. आता आहे रविवारची संध्याकाळ आज आणि सगळेजण बाहेर चाललो म्हटल्यावर दंगामस्ती आहे आणि थोडासा खर्च असेल, थोडंसं फिरणं असेल, थोडीशी मौज मजा असेल आणि यांचा अभ्यास करून झालेला आहे आणि खूप काही भरपूर काम केलं आहे, खूप अभ्यास केला आहे. परीक्षा एंड होत आली, एकच पेपर राहिला आहे म्हणून आम्ही चाललेलो आहोत बाहेर. आणि अजून एक ठिकाणी साडीसाठी जायचं नाही का, साडी बघायला. साडी एक्झिबिशन आहे आणि 3 दिवसासाठीच आहे फक्त ते. आज लास्ट डेट आहे. फ्रायडे सॅटरडे संडे होतं काहीतरी 27, 28, 29. ऑलरेडी 4 वाजलेत म्हणजे संपत आलेला आहे दिवस, त्याच्यामुळे असेल ना 10 वाजेपर्यंत. ओके, जर असेल तर आम्ही जातोय तिथे बघायला. आणि फक्त बघायलाच ना का, सध्या तरी बघायला, तिथे गेल्यावर बघू, आवडलं ठरलं तर ओके घेऊ पण शकतो, असं काही नाही असं नाही. तर चाललेलो आहोत. पण आजकालच्या काळात जीन्सवाल्या ज्या महिला झालेल्या आहेत त्यांना साडीची काय किंमत, वाय यू. साड्या रोज नेसायला आम्हाला आवडत नाही आणि जमत नाही. ओ हॅलो 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 हॅलो, प्लीज लुक ॲट हर. पहा इकडे, एक ड्रेस चेंज, दुसरा चेंज, अजून किती चेंज करायचे नाही. साडी आणायला जायची ना. मला असं वाटतं की साडी नका घेऊ तुम्ही, गरज नाही का, आणि बघू पण नका. तुमचे पैसे जातील म्हणून. पैसे जातील म्हणून नाही, आजकाल जीन्स टी शर्टचा जमाना आहे बाई. तो पण तरी बायकांची साड्यांची हौस फिटत नाही. भले नेसतील वर्षात नाही एकदा, पण पाहिजे. इसको मला काय माहिती. She want to wear a dress like her mom, but it is also good for you. Come join us. Let's go. चलो. एवढं लॉंग डिस्कशन चालू आहे कारण ब्युटी पार्लर, साडीचं दुकान, त्याच्यामुळे लॉंग डिस्कशन चालू आहे त्यांचं. आणि 5 मिनटं झालं बसतोय आम्ही. नमस्कार. एवढं सुंदर मंदिर आपल्या पनवेलमध्ये आणि जस्ट स्टँडच्या मागे आहे. आपल्यापैकी कोणाला जर माहिती नसेल आणि इकडे जर काही येणं झालं तर नक्की या, दर्शन घ्या. आणि याच्यामध्ये वेळेची काहीतरी मर्यादा असते, संध्याकाळी आणि सकाळी, दिवसभर उघडं नसतं. पण हे अतिशय मंदिर अतिशय सुंदर आहे, तर इकडे आलात तर नक्की दर्शन घ्या. धन्यवाद. छान वाटतं आणि खूप शांत वाटतं. हो. पनवेल स्टँडच्या बॅक साईडला अतिशय सुंदर असं साई मंदिर. बापरे. खायला काय पाहिजे, खायला. जय साईराम, जय साईराम. माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. तर खूप प्रसन्न वाटलं कारण अशा प्रकारे जेव्हा आपण मंदिरामध्ये जात असतो त्या वेळेला एक प्रसन्नता लाभते आपल्याला. विचार आहे ना, हे आहे ते अगं, हे आपलं मला वाटतं साडी आहे. नाही,
इकडे पुढे संपूर्ण गर्दी बघू शकता. पनवेलमध्ये पैठणी साड्यांचा जो प्रदर्शन लागलं त्याच्यासाठी ही संपूर्ण भव्य अशी गर्दी आहे. ठीक आहे. लांब लांब उभे राहून घेतल्या नाही म्हणून म्हणलं जरा खाऊ पिऊ करून येऊ. तो क्या लोगे तुम अभी? हाँ क्या लोगे अभी खाने में? क्या लोगे अभी? अरे ये कुठे? क्या लोगे? अरे ये है क्या बोलते हैं उसको? मेनू कार्ड. हाँ. मेनू कार्ड चलेगा? मेनू कार्ड खाओगे तुम? नहीं 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 नहीं. मेनू कार्ड में से मेनू बताएंगे क्या खाओगे वो. ओके ठीक है, मंगाओ फिर. तुम नहीं खाने वाले हो ना? मैं भी खाने वाला हूँ. क्यों? मंगा दो. व्हेज. हां सूप से म्हणजे क्लिअर सूप. आपलं क्लिअर सूप नेहमीचं सांग. कुठला मंचव असतं ना आपला. माहित नाही माहित नाही. अरे आई लोक बिस्किट बिस्किट घालतात. सूप होतं? ठेवलेलं आहे पनीर मंचुरियन राईस आणि चायनीजवर बऱ्यापैकी ताव मारणारी माणसं आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आता हे सगळ्यांचा माल संपूर्णच जाणार आहे आम्ही इथून. खूप वाट बघितली आम्ही. हो माणसं खूप आहे, गर्दी खूप आहे ना, त्याच्यामुळे आज वेटिंग पिरियड खूप आहे जास्त. तर आता मी पण खाऊन घेतो. ओके. आम्ही लिफ्टमध्ये अडकलो. नाही नाही, आम्ही लिफ्टमधून घरी चाललो. आम्ही जाऊन आलेलो आहोत विथ फॅमिली अँड फॅमिली ऑफ 3 ओनली. आणि गेल्यानंतर थोडंसं मजा, कारण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. कारण तुम्ही किती काही म्हटलात तरी पण एका लिमिटपेक्षा मजा पण करू शकत नाही आणि एका थ्रेशोल्डपेक्षा कमी पण राहू शकत नाही. असं एक बॅलन्स आयुष्य जर का तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहत असाल, कुठल्याही शहरात राहत असाल, तर सगळ्या गोष्टी सांभाळून ज्या कराव्या लागतात ना, त्याच्यासाठी ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि एकत्र राहण्यासाठी म्हणाल तर एकच दिवस मिळतो, तो म्हणजे रविवार. आणि मग तो सुद्धा कसा जातो गडबडीमध्ये, त्याचा पण ठाव ठिकाणा लागत नाही, अंदाज लागत नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि घरची पण अशी बाकीची कामं चालू आहेत. आणि ईश्वरीने पण तिचा प्रोजेक्ट करायला घेतला, तो पण बघूया काय प्रोजेक्ट आहे. कसं वाटलं तुम्हाला? मस्त. एन्जॉय काय केलं? चायनीज केलं की बाकी? हां साड्यांची तिथे भयानक गर्दी होती, त्यामुळे धड काहीच बघायला मिळालं नाही. खूप गर्दी. बरोबर. नाही पण असं चुकीचं आहे ना. एक तर तुम्ही 3 दिवस ठेवलं ते सेशन आणि त्या 3 दिवसामध्ये तुम्ही काय काय बघणार आहे की नाही? तसं हे ठेवायला पाहिजे होतं ना. एका वेळी एवढेच माणसं आज जातील असं हां, काहीतरी. नुसती भाऊ गर्दी. 50 बायका गेल्या तर तेवढ्यांना व्यवस्थित बघता आणि येईल ना. पैठणीसारखी जी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट. किंवा आता प्राइस रेंज काय काय होती साधारण? मला वाटतं 50,000 पर्यंत साडी होती ना पैठणी. 50,000 पासून 50,000 पर्यंत. एवढ्या मोठ्या. आणि त्या आणि मग अशा म्हणजे छोटे छोटे काय असतात की 1200-1500 त्याच्या पण 2000 पासून होत्या. पण एवढी महत्त्वाची जी गोष्ट आहे, एवढी मोठी गोष्ट, ती तुम्ही 5-10 मिनिटात ही नाही करू शकत. नाहीच ना. आणि खूप बायका गर्दी होती. तर नाहीच नाही. जेव्हा म्हणजे आता आम्ही बघायला गेलो, खरं तर तिथे असा प्रॉपर व्हिडिओ पण करायचा होता, पण तो पण झाला नाही. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं असतं की कशा स्वरूपात साड्या होत्या किंवा छान होतं. एकतर एक्झिबिशन चांगलं होतं, पण गर्दी, हॉल छोटा आणि ही सगळी गडबड होती. त्याच्यामुळे अशा प्रकारे खरेदी जी आहे ना, ती सुद्धा 5 मिनिटामध्ये करता येत नाही. साड्यांसारखी तर नाहीच नाही. पण असं सगळं होतं. तिकडे जाऊन आलो, मग खाऊन पिऊन आलो आणि आता घरी आलो. आता वाजलेले आहेत 9 साधारणपणे घड्याळामध्ये, आमच्या तरी. होप सो तुमच्या पण तेवढेच वाजले असतील. त्याच्यामुळे आता आराम करणार आहे. हे सगळे व्हिडिओज, सगळेच ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात त्याच्याबद्दल कमेंट करा. आणि लाईक तर तुम्ही करणारच आहात याची खात्री आहे. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या एक्सायटिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय.